Hello everyone, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ MK. तर आज आपण बघतोय पार्शल डिफरन्शिएशन. ओके, 12th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी तुम्ही ऑर्डिनरी डिफरन्शिएशन शिकलेले आहेत. पार्शल डिफरन्शिएशन ही त्याच्या पुढची स्टेप आहे. तर ऑर्डिनरी डिफरन्शिएशनमध्ये आपण काय बघितलं आहे, जर y इज इक्वल टू f(x) असं फंक्शन असेल तर आपण dy/dx फाइंड आउट करायचो. दिस इज द नोटेशन फॉर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आता हा जो dy/dx आहे हा ऑर्डिनरीमध्ये यूज केला जातो जिथं फक्त एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. y इज डिपेंडिंग अपॉन x अँड x इज इंडिपेंडंट. तर ज्या केसमध्ये मोर दॅन वन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील त्या केसमध्ये पार्शल डिफरन्शिएशन ही कॉन्सेप्ट अराईज होते. तर z इज इक्वल टू f(xy) सपोज असं फंक्शन आहे. ओके, तर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स काय झाले x आणि y, आणि डिपेंडंट व्हेरिएबल कोण झाला z. तर या केसमध्ये ∂z/∂x, डेल किंवा याला तुम्ही डॅबा असं पण म्हणू शकता. सो ∂z/∂x आणि ∂z/∂y असे दोन फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज एक्झिस्ट होतात. आता पार्शियल का म्हटलेले आहेत, तर याच्यामध्ये दोन इंडिपेंडंट आहेत ना. सो दोन इंडिपेंडंट असल्यामुळं विथ रिस्पेक्ट टू विच व्हेरिएबल वी आर डिफरन्शिएटिंग त्याच्यावरती त्याचे दोन टाईप्स पडतात. तर जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करत असाल तर तो ∂z/∂x असा तो डिफरन्शियल कोएफिशियंट आहे, आणि जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करत असाल तर ∂z/∂y असा तो कोएफिशियंट आहे. तर आता डेल आणि डी मध्ये काय डिफरन्स आहे, तर dy/dx करताना आपल्याकडे एकच इंडिपेंडंट होता आणि बाकीचे मग सगळे कॉन्स्टंट्स असायचे त्या फंक्शनमध्ये. तसं इथं कसं आहे, इथं दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत, म्हणून पार्शलमध्ये आपण काय करतो, जर विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट करतोय तर त्यावेळी वायला ट्रीट करायचं आहे, ट्रीट ॲज कॉन्स्टंट, ट्रीट वाय ॲज कॉन्स्टंट. ओके, सिमिलरली जर तुम्ही ∂z/∂y काढत असाल तर वाय सोडून जेवढे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत, आता या एक्झाम्पलमध्ये फक्त दोनच इंडिपेंडंट आहेत म्हणून ठीक आहे, पण जर दोनापेक्षा जास्त जरी असले तरी फक्त वायला व्हेरिएबलसारखं ट्रीट करायचं, बाकीचे सगळे अदर व्हेरिएबल्स जे असतील इंडिपेंडंट ते सगळे आपण कॉन्स्टंटसारखे ट्रीट करणार आहे डिफरन्शिएट करताना. ठीक आहे, सो या केसमध्ये काय करायला लागेल, आता इथं वाय सोडून एक्स आहे म्हणून ट्रीट एक्स ॲज कॉन्स्टंट. ओके, व्हाईल फाइंडिंग ∂z/∂y. बाकी सगळ्या गोष्टी ऑर्डिनरीमध्ये जसे रूल्स आहेत, क्वेश्चन रूल असेल, प्रॉडक्ट रूल असेल, बाकीचे फॉर्म्युले जे आहेत ते सगळे फॉर्म्युले आहेत तशा पार्शलमध्ये कॅरी होतात. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करताना वाय जो आहे तो कॉन्स्टंट असेल आणि विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करताना एक्स जो आहे तो कॉन्स्टंट असेल. आता इथं हे एकच नोटेशन आहे का, तर नो, याच्यासाठी आपण अजून एक नोटेशन वापरतो अँड इट इज ZX. ओके, Z इज द डिपेंडंट व्हेरिएबल, Z इज द फंक्शन, डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ZX. आता याच्यासाठी काय असेल मग, ZY. हे झाले फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्स. आता सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्स जे आहेत ते जसे आपण ऑर्डिनरीमध्ये करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑर्डिनरीमध्ये dy/dx हे फर्स्ट ऑर्डर झालं, सेकंड ऑर्डर असतं d²y/dx². ओके, थर्ड ऑर्डर असतं d³ y/dx³. पार्शलमध्ये पण तसंच, फक्त पार्शलमध्ये काय आहे तर दोन इंडिपेंडंट आहेत ना, सो यू कॅन मिक्स द व्हेरिएबल्स वाईल डिफरन्शिएटिंग. म्हणजे कधी विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं, कधी विथ रिस्पेक्ट टू वाय, त्याच्यावरती वेगवेगळे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज आणि ऑल फर्दर डेरिव्हेटिव्ज आपल्याला मिळतात, ते आपण बघूयात. सो दिस इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, दिस इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, अँड दिस इज mixed derivative. Why it is called as mixed? Because once we have differentiated with respect to y and then we have differentiated with respect to x. ठीक आहे, सपोज तुमचं फंक्शन असेल 4x²y, सपोज हे फंक्शन आहे z. तर आता याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं करता येईल, पहिल्यांदा ∂z/∂x काढावं लागेल. सो दिस सिम्पली मीन्स ∂by∂x ऑफ ∂z/∂x. म्हणजे आधी पहिलं डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि मग त्याला परत डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, सो काय येईल, पहिलं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स
त्यावेळी आपण वायला कॉन्स्टंट ठेवणार आहे, बरोबर. त्यावेळी वाय कॉन्स्टंट असेल, 4 तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, सो जो कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय आलेला आहे तो आपण आहे तसा घेतो, बरोबर. आणि या 4x² डेरिव्हेटिव्ह काय येईल, सॉरी x² डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x, म्हणजे 4y कॉन्स्टंट होता म्हणून तो आहे तसा घेतला आणि x² डेरिव्हेटिव्ह 2x. सो व्हॉट इज इट, इट इज डेल बाय डेल एक्स ऑफ 8xy. ओके, सो नाव द डेरिव्हेटिव्ह ऑफ 8xy विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय येणार आहे ते डेरिव्हेटिव्ह ऑफ 8xy विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यावेळी y कॉन्स्टंट आहे, 8 कॉन्स्टंट आहे, सो 8y तर आहे तसा कॅरी होईल मल्टिप्लिकेशनमध्ये आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो दिस इज सिम्पली डेल स्क्वेअर झेड बाय del x², second order derivative of z with respect to x. Similarly, we have to find second order derivative of z with respect to y. So मला कमेंटमध्ये सांगा की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय येणार. ठीक आहे, आता आपण बघूयात मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह डेल स्क्वेअर झेड बाय डेल एक्स डेल वाय. तर हे जे नोटेशन आहे याचं असं मिनिंग होतं डेल बाय डेल एक्स ऑफ, म्हणजे जो नंतर आहे आलेला, ठीक आहे. पहिला कोण आहे तर डेल वाय, नंतर कोण आलं आहे म्हणजे टू द राईट, सॉरी टू द लेफ्ट तुम्हाला जायचं आहे, फ्रॉम द राईट. सो राईटला वाय आहे म्हणजे आधी विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायला लागेल आणि असंच तुम्हाला ही सिक्वेन्स कन्सिडर करावी लागेल फ्रॉम राईट टू लेफ्ट. मग इथं अजून एखादा असेल तर काय करणार आपण, आधी विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करा, मग विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग विथ रिस्पेक्ट टू जो कोणी इथं असेल तो. ओके, सो दिस इज डेल बाय डेल एक्स ऑफ डेल झेड बाय डेल वाय. आता हे एकच मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे का, नो, तर अजून एक आहे, कोणतं येईल डेल स्क्वेअर झेड बाय डेल वाय डेल एक्स. हे पण एक मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, पण याच्यात आपण वाय आणि एक्सच्या पोझिशन्स अल्टर केलेत. म्हणजे काय, तर आता तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स आधी डिफरन्शिएट करायचं, वरती आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट केलं होतं. सो डेल बाय डेल वाय ऑफ डेल झेड बाय डेल एक्स. तर या ज्या दोन क्वांटिटीज आहेत या इक्वल येतात, पण डेरिव्हेटिव्ह घेताना मात्र आपल्याला ही ऑर्डर जशी दिली आहे तशी कॅरी करायची, म्हणजे फ्रॉम द राईट वी हॅव टू मूव्ह टू लेफ्ट. आता जे नोटेशन आपण बघितलं होतं त्या नोटेशनमध्ये फॉर एक्झाम्पल बघा, आता हे जे नोटेशन आहे डेल स्क्वेअर झेड बाय डेल एक्स स्क्वेअर, याच्यासाठी आपण असंही वापरू शकतो झेड डबल एक्स. ओके, किंवा मग डेल स्क्वेअर झेड बाय डेल वाय स्क्वेअरसाठी आपण वापरू शकतो झेड डबल वाय. ओके, तर या नोटेशनमध्ये मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्स कसे प्रेझेंट करायचे, तर बघा, जर आपण इथं झेड पहिल्यांदा आपण कुठल्या व्हेरिएबलच्या विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करतोय वाय, म्हणून इथं आधी वाय येईल. ओके, अँड देन वी विल हॅव एक्स हिअर. सिमिलरली याच्यासाठी कोणतं नोटेशन येईल सांगा बरं मला कमेंटमध्ये. ओके, आणि याची व्हॅल्यू सांगा कमेंटमध्ये, डेल स्क्वेअर झेड बाय डेल वाय स्क्वेअर इव्हॅल्युएट करा आणि सांगा. सो दिस इज पार्शियल डिफरन्शिएशन. आता या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाममध्ये कसे एक्झाम्पल्स येतात ते आपण बघूयात. त्यातलं एक एक्झाम्पल आपण घेऊयात. ओके, सो द एक्झाम्पल इज इफ झेड इज इक्वल टू tan of y plus ax plus y minus ax raised to 3/2, then find the value of del square z by del x square minus a square del square z by del y square. Okay, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, दोन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज आहेत. ओके, मिक्स्ड नाही आहे तिथं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय. तर त्यांच्यात हे रिलेशन घेतलं आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला आधी हे दोन क्वांटिटीज ज्या आहेत त्या सेपरेटली कॅल्क्युलेट करायला लागतील, बरोबर. मग डेल स्क्वेअर झेड बाय डेल एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट करताना काय होईल, डेल बाय डेल एक्स ऑफ डेल झेड बाय डेल एक्स आधी आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. सिमिलरली फॉर डेल स्क्वेअर झेड बाय डेल वाय स्क्वेअर आधी आपल्याला डेल झेड बाय डेल वाय कॅल्क्युलेट करावा लागेल आणि मग त्याला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे, तर या दोन क्वांटिटीज आपण आधी फाइंड आउट करून घेऊयात. झेड इज इक्वल टू टॅन ऑफ वाय प्लस एक्स
plus y minus ax raised to 3 by 2. So first order derivative del z by del x is equal to, पहिल्यांदा टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर, टॅन एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर एक्स, पण इथं टॅन ऑफ वाय प्लस ए एक्स आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह येईल सेक्स स्क्वेअर वाय प्लस ए एक्स मल्टिप्लाइड बाय चेन रूल वापरावा लागणार आहे कारण टॅन आहे आणि टॅनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन आहे. सो टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हे जे आतलं फंक्शन आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने पण मल्टिप्लाय करावं लागेल त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर ते काय येईल, वायचं तर 0 येणार कारण वाय कॉन्स्टंट आहे. आता आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय म्हणून, बरोबर. सो वायचं डेरिव्हेटिव्ह तर 0 येणार आणि ए एक्सचं किती येईल, ए, म्हणून इथे येणार मल्टिप्लाइड बाय ए प्लस सिमिलरली वाय मायनस ए एक्स रेस टू 3 by 2. हे पण कॉम्पोजिशन आहे दोन फंक्शनचं, एका ते अडकलेले दोन फंक्शन्स आहेत. एक तर हे पॉवर फंक्शन 3 by 2 आणि दुसरं म्हणजे हे बेसमध्ये जे आहेत, बरोबर. मग आपण जनरली एक्स रेस टू 3 by 2 असेल तर कसं घेतो डेरिव्हेटिव्ह, तसंच घ्यावं लागेल 3 by 2 इंटू एक्स रेस टू 3 by 2 minus 1. तर त्या पद्धतीने इथं काय येईल 3 by 2 इंटू वाय मायनस ए एक्स रेस टू 3 by 2 minus 1. ओके, हे झालं पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. बट आता बेस फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये वाय आहे, वायचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आणि मायनस ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल मायनस ए. ओके, so this is the derivative del z by del x. Now del z by del x is equal to a times sec square y plus ax plus 3 by 2 y minus ax raised to 3 by 2 minus 1 is 1 by 2. 1 by 2 into minus a. Okay. So this is del z by del x is equal to a sec square y plus ax minus 3 by 2a y minus ax raised to 1 by 2. This is the first order derivative with respect to x. Now we have to find second order derivative with respect to x, that is del square z by del x square. Okay, तर ते आपण बघूयात. So second order derivative del square z by del x square is actually the derivative of del z by del x with respect to x. So del z by del x जो आहे तो इथं आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात a times sec square y plus ax minus 3 by 2 a times y minus ax raised to 1 by 2. ठीक है, so it is given by close this bracket. Okay, so it is given by a is constant, it will be carried as it is, derivative of sec square. Now here we have three functions, okay, composed with each other. First is this square function, second one is sec and third one is this inside function. So the derivative घेताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आधी आपण स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेणार. सो स्क्वेअरचं कसं घेतो आपण, एक्स स्क्वेअर असेल तर येतं 2x, तसंच सेक स्क्वेअर आहे म्हणून काय येणार 2 times सेक. ओके, वाय प्लस ए एक्स, हे सेक स्क्वेअरचं झालं. आता आपल्याला सेकचं घ्यावं लागेल. ओके, सो सेकचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक इंटू टॅन. सो इट विल बी सेक ऑफ वाय प्लस ए एक्स इंटू टॅन ऑफ वाय प्लस ए एक्स. ओके, multiplied by derivative of y plus ax. What is it? Derivative of y plus ax is a, because y is constant. So y चा डेरिव्हेटिव्ह तर 0 येणार. इथं ऑलरेडी a आहे, त्याची पॉवर मी 1 ने इन्क्रीज करते कारण आपल्याला अजून एकदा हा a आणि अजून एकदा डेरिव्हेटिव्ह मधला a मिळाला म्हणून. ओके, मायनस 3 by 2 टाइम्स a, परत y मायनस ए एक्स रेस टू 1 by 2. परत हे एक पॉवर फंक्शन आणि बेस फंक्शन. सो पॉवरचं डेरिव्हेटिव्ह कसं येईल, 1 by 2 इंटू वाय मायनस ए एक्स रेस टू 1 by 2 minus 1. ओके, मल्टिप्लाइड बाय वाय मायनस ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह, इट इज मायनस ए. ओके, क्लोज द ब्रॅकेट. सो इट इज इक्वल टू ए स्क्वेअर, सेक आणि सेक, सेक स्क्वेअर होईल. ओके, सो 2 times ए स्क्वेअर सेक स्क्वेअर वाय प्लस ए एक्स इंटू टॅन ऑफ
वाय प्लस एक्स, ओके, मायनस हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल, प्लस 3/2 आहे तसा ए स्क्वेअर, ओके, 3/2 आणि हा 1/2 म्हणजे 3/4 होईल. ठीक आहे, 3/4 ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय मायनस एक्स रेज टू -1/2 सिन्स 1/2 - 1 इज -1/2. Okay, so this is your second order derivative with respect to x. Now we have to differentiate z with respect to y for 2 times. Okay, so del z by del y is equal to differentiate now with respect to y. आता x कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, सो टॅनचं डेरिव्हेटिव्स बऱ्यापैकी तेच येतात, फक्त जे इनसाइड फंक्शन्स आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्स थोडेसे चेंज होतील, बाकी आउटसाइडर्स जे आहेत त्यांचे तेच राहणार आहेत. सो डेल झेड बाय डेल वाय मध्ये झेडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, टॅनचं सेक स्क्वेअर, ओके, वाय प्लस एक्स आहे तसा अँगल मल्टिप्लाइड बाय वाय प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आता विथ रिस्पेक्ट टू वाय. सो कोण कॉन्स्टंट झाला? एक्स कॉन्स्टंट झाला, म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार 0, कारण ए तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, एक्स पण कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0. सो वायचं डेरिव्हेटिव्ह 1, सो सेक स्क्वेअर वाय प्लस एक्स, ओके, तो 1 नाही घेतला तरी चालेल, मल्टिप्लाइड बाय वाय मायनस एक्स रेज टू 3/2. सो याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3/2 इंटू वाय मायनस एक्स रेज टू 3/2 - 1 मल्टिप्लाइड बाय वाय मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह, अगेन इट इज 1, मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार, कारण आता एक्स कॉन्स्टंट झाला आहे. ओके, सो दिस इज डेल झेड बाय डेल वाय. नाव वी हॅव टू फाइंड डेल स्क्वेअर झेड बाय डेल वाय स्क्वेअर, म्हणजे परत याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. सो डेल बाय डेल वाय ऑफ डेल झेड बाय डेल वाय. सो इट इज इक्वल टू डेल बाय डेल वाय ऑफ this sec square y plus x plus 3/2 y minus x raised to 3/2 - 1 is half. So carry it as it is. Okay. So del square z by del y square is equal to sec square चं डेरिव्हेटिव्ह तेच 2 times sec of y plus x multiplied by sec's derivative sec of y plus ax into tan of y plus ax, okay, multiplied by derivative of y plus ax is 1 with respect to y, okay, plus 3/2 times 1/2 into y minus ax raised to 1/2 - 1 into derivative of y minus ax is 1. Okay. So del square z by del y square is equal to 2 times sec into sec is sec square. So 2 times sec square y plus x into tan of y plus x plus 3/2 into 1/2 is 3/4 into y minus ax raised to -1/2. Okay, 1/2 - 1 is -1/2. Hence, in the question we have asked about del square z by del x square minus a square into del square z by del y square. So we have to multiply this by a square. So a square into del square z by del y square is equal to, multiply both the terms by a square. Okay, so 2a square sec square y plus x into tan y plus x plus 3/4 a square into y minus ax raised to -1/2.
Okay, this is your a square del square z by del y square. Now we have to subtract this from del square z by del x square. Okay, so del square z by del x square minus a square times del square z by del y square is equal to 2a square sec square y plus ax into tan y plus ax plus 3 by 4 a square y minus ax raised to minus 1 by 2 minus 2a square sec square y plus ax into tan y plus ax plus 3 by 4 a square y minus ax raised to minus 1 by 2. Okay, so now you can observe there are like terms with opposite signs. Okay, ही सेम गोष्ट आहे जी आपण मायनसने पुढं कंटिन्यू केलेली. सो these two terms are cancelled. Similarly, these two terms are cancelled and hence the result is 0. Okay, so the value of del square z by del x square minus a square times del square z by del y square is equal to 0. ठीक है, so this is the answer. Now we will see one more example of partial differentiation. Okay, if u is equal to log of x cube plus y cube minus x square y minus xy square, then prove that del by del x of del by del x plus del by del y bracket square operating on u is equal to minus 4 by x plus y bracket square. आता इथे एक नवीन गोष्ट आहे. नवीन गोष्ट ही आहे की इथं ऑपरेटरचा स्क्वेअर आहे, ॲडिशन ऑफ 2 ऑपरेटर्स आणि त्याचा स्क्वेअर आहे. सो हे कशा पद्धतीने वर्क करतं पार्शलमध्ये हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथं बघा डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वाय ब्रॅकेट स्क्वेअर ऑपरेटिंग ऑन यू सिम्पली मीन्स separate these two brackets and operate separately on u. Okay, so you will have del by del x plus del by del y operating on again del by del x plus del by del y operating on u. Okay, so this simply means del by del x plus del by del y operating on del u. Now you can use the distributive property for the operators and you can operate this del by del x on u plus del by del y on u. So del u by del x plus del u by del y. सो आधी तुम्हाला ही सम कॅल्क्युलेट करायला लागेल आणि मग तुम्ही या डेल बाय डेल एक्स प्लस डेल बाय डेल वायला त्याच्यावरती ऑपरेट करू शकता. सो लेट दिस बी डब्ल्यू. ओके, सो आधी आपल्याला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. लेट दिस बी डब्ल्यू. सो डब्ल्यू आधी कॅल्क्युलेट करूयात आणि मग आपण फायनल जे प्रूव्ह दॅटचं स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करूयात. ओके, हेच डब्ल्यू इज इक्वल टू del u by del x plus del u by del y. Okay, so this is equal to differentiation of u with respect to x. Okay, so log of x cube plus y cube minus x square y minus xy square. So that is we have log of derivative of log of x is equal to 1 by x. So derivative of log of that whole function is equal to 1 by x cube plus y cube minus x square y minus x y square. Okay, multiplied by derivative of this function with respect to x. So it is 3x square minus 2xy minus y square. Y is constant at that time, so the derivative of this is minus 2xy. constant आहे आणि तो कॉन्स्टंट जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपण तो तसाच कॅरी करतो, म्हणून फक्त एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x घेतलं, वाय तसंच आला. आता वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणारच नाही कारण वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे म्हणून तो तसाच, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती 1. सो इट इज मायनस वाय स्क्वेअर. ओके, प्लस
डेल यू बाय डेल वायसाठी तसंच, लॉग ऑफ दॅट होल ब्रॅकेट इज इक्वल टू 1 अपॉन दॅट ब्रॅकेट. सो इट इज 1 बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू वाय. सो एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्हचं 0 येईल, बरोबर. वाय क्यूबचं 3y स्क्वेअर, याचं मायनस एक्स स्क्वेअर आणि याचं मायनस 2xy. ओके, so this is the addition of both the derivatives. Now w is equal to, hence w is equal to, now add the numerators since the denominators are equal. ओके, मग आपण काय करू शकतो, तर 3x स्क्वेअर मायनस 2xy मायनस वाय स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy divided by the denominator x cube plus y cube minus x square y minus x y square. ठीक है. Now cancel sum of the like terms in the numerator. Hence w is equal to 3x square minus x square is 2x square. Okay. 3y square minus y square is 2y square. And minus 2xy minus 2xy is minus 4xy. Okay. Divided by x cube plus y cube minus x square y minus xy square. Okay. Now we can factorize the numerator and denominator. So w can be written as 2x square, 2y square and minus 4xy. So we can take 2 in common. So it is x square plus y square minus 2xy divided by, similarly in the denominator, from these two terms, या दोघांमधून आपण एक्स स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो, आतमध्ये राहील एक्स मायनस वाय, आणि या दोघांमधून आपण मायनस वाय स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो, आतमध्ये राहील मायनस वाय स्क्वेअर. जर कॉमन घेतला तर इथं प्लस एक्स उरणार आहे आणि याच्यात मायनस वाय उरेल. ओके, का मायनस वाय स्क्वेअर कॉमन घेतलं, कारण वरती आपल्याला एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मिळतोय, सो मध्ये मायनसच हवं आहे टू कॅन्सल द कॉमन फॅक्टर्स, म्हणून आपण मायनस वाय स्क्वेअर घेतला या दोघांमधून कॉमन. ओके, सो मायनस वाय स्क्वेअर घेतल्यानंतर इथं प्लस एक्स उरला आणि याच्यातून मायनस वाय उरला. ठीक आहे, मायनस वाय इंटू मायनस वाय स्क्वेअर म्हणजेच वाय क्यूब. ओके, सो w इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट, दिस इज क्लिअरली एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. हे परफेक्ट स्क्वेअर एक्सपान्शन आहे, परफेक्ट स्क्वेअर येतो कोणाचा, तर एक्स मायनस वायचा, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू एक्स मायनस वाय. सो इट इज इक्वल टू 2 इंटू एक्स मायनस वाय इंटू एक्स मायनस वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. सो हा एक्स मायनस वाय कॅन्सल होईल. ठीक आहे, आता काय उरणार आहे, 2 बाय एक्स प्लस वाय. सो w इज सिम्पली इक्वल टू 2 बाय एक्स प्लस वाय. Hence w is equal to 2 by x plus y. Okay, now we have to find del by del x plus del by del y of w. Okay, so it is equal to del w by del x plus del w by del y. So it is equal to del by del x of 2 by x plus y plus del by del y of 2 by x plus y. तर आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, की जर 1 बाय एक्स असेल तर 1 बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स इज मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला इथं ॲप्लिकेबल आहे, बरोबर. तर कसा वापरता येईल हा फॉर्म्युला इथं बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स इज 1 मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. ओके,
म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2/x+y, 2 तर कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. सो 1/x+yचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, -1/x+y², बरोबर, बाय द सेम रूल. फक्त मल्टिप्लाइड बाय काय येणार, x+yचं डेरिव्हेटिव्ह, कारण का कंपोजिशन आहे, रेसिप्रोकल ऑफ वन फंक्शन आहे हा, त्यामुळे इथं चेन रूल येईल. सो आधी आपण 1/x+yचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x+y विथ रिस्पेक्ट टू x, इट इज 1. वायचं डेरिव्हेटिव्ह तर 0 आणि एक्सचं 1, म्हणून आला 1. ओके. सिमिलरली +2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस विथ रिस्पेक्ट टू y, अगेन द सेम थिंग, -1/x+y². ओके. मल्टिप्लाइड बाय x+yचं डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू y. सो इट इज इक्वल टू hence del w by del x plus del w by del y is equal to -2 divided by the same denominators x+y bracket square, which is equal to -4/x+y bracket square, and which is the RHS we have. Okay, hence proved. सो लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, तर बेसिक फॉर्म्युले आणि पार्शलमध्ये आपण एक्झॅक्टली काय करतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. सो अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पार्शलचे डेफिनेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत, डेफिनेशनवरती डिपेंड असणारे, ते सगळे आपल्याला असेच सॉल्व्ह करायचे आहेत. आता पार्शलमध्ये मल्टिपल थिंग्स आहेत, जसं की युलर्स थेरम आहे, कंपोजिट चेन रूल आहे फॉर कंपोजिट फंक्शन्स फॉर 2 or more than 2 इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. तर असे जे टाईप्स आहेत त्याचे व्हिडिओज मी आता अपलोड करणार आहे यानंतर. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही तुमचे सजेशन्स असतील किंवा तुम्हाला एखादा टॉपिक टफ जातो आहे किंवा एखादा पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे जे तुम्हाला टफ जातं आहे, ज्याचं सोल्युशन हवं आहे, तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. मी नंतर त्याच्यावरती व्हिडिओ फॉर्म करेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.